पुण्यातील स्वारगेट आणि वाकडेवाडी बस आगाराजवळ अवैध प्रवासी वाहतूक तर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाईमध्ये 3 लाखांचा दंड वसूल। जागतिक महिला दिनी पुणे पीएमपी प्रशासनाकडून महिलांना मोफत प्रवासाची घोषणा तर 8 मार्चला केवळ तेजस्विनी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना याचा लाभ घेता येणार, अन्य बसमधील महिलांना याचा लाभ घेता येणार नाही। पुण्यातील पीएमपी प्रशासन सीएनजीवर चालवणाऱ्या नव्या 600 बसेसची खरेदी करणार तर त्यापैकी आता सरकारी खासगी भागीदारीतील 400 बस पुढील महिन्यात ताफ्यात दाखल होणार। पुण्यात एचआरपी नंबर आता प्लेट बसवण्याची प्रक्रिया आणखी सुलभ होणार तर पुणे आरटीओकडून नंबर प्लेट बसवण्यासाठी नव्यानं 55 केंद्रांची वाढ। पुणे विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेच्या अर्जांसाठी 13 मार्चपर्यंत मुदतवाढ, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी विचारात घेऊन यंदा लवकरच प्रवेश परीक्षा। पुण्यामध्ये 3 दिवसात 904 अनधिकृत बांधकामांवर कारवाई, पीएमआरडीकडून आता राबवण्यात आली विशेष मोहीम। पुणे जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात पदभरती करण्यात येणार, पदभरतीसाठी कालबद्ध कृती कार्यक्रम राबवला जावा। पुण्यात कमाल तापमानामध्ये 2 अंशांनी घट तर पुढील 2 दिवस शहरासह जिल्ह्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज।